शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायदा तन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा अखंडितपणे भारूड प्रकरणातील अभंगासाठी निवडलेला अभंग. या सेवेच्या माध्यमातून नाथ बाबाच्या जगाच्या मालकीनीकडे मागणं मागतात. आता अर्थात काय आहे तसा अभंग मागणी पर आहे. नाथ बाबा सांगतात यदा कदाचित पांडुरंग परमात्म्यापर्यंत आमचा अधिकार पोहोचेल न पोहोचेल. आपण प्रापंचिक दृष्टिकोनातून विचार करूया. आपलं कसं आहे, आपण वडिलांना सांगायला जरा घाबरतो, आईला जरा पटकन सांगतो. आई जरा जवळची आहे ना. तशी या अखंड महाराष्ट्राची या अखंड हिंदुस्थानाची कुलदैवत असणारी आई तुळजाभवानीच्या प्रांगणामध्ये थाटलेला हा नामचिंतनाचा अखंड हरिनाम सप्ताह गेली 5 वर्ष अविरतपणे हा सोहळा चालू आहे. आणि त्या सेवेमध्ये संकीर्तन रूपी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरामध्ये पडली. माझे परम भाग्य समजते. गतवर्षी आणि याही वर्षी ही सेवा माझ्याकडे आली. नागबाबा सांगतात ही जगाची मालकीण जरा प्रेमळ आहे. ही जी सिंहासनावर विराजमान आहे, हे जे तुळजापूरमध्ये जिचं अधिष्ठान आहे, जी आई भवानी आहे, ती फार प्रेमळ आहे. तिचा स्वभावच काही आगळा वेगळा आहे. तिच्या स्वभावाचं कौतुक करायला गेलं तर ती भक्तावर कृपा करते. यात काय नवल आहे, ती राक्षसावर सुद्धा कृपा करते. महिषासुराचं मर्दन करताना आई भावाने त्रिशूलाचा मारा करावा, महिषासुराला लागावा आणि महिषासुराने आई ग म्हणून हाक मारावी. आई तुळजाभवानीनं म्हणावं लेकरा माय म्हणलास की रे, मृत्यू तर टाळू शकत नाही कारण तुझं कर्म चुकलंय. अधर्माने वागलेला तू तुझा मृत्यू नाही टाळू शकत मी. हे तुझ्या कर्माचं प्रायश्चित्त आहे की तुझा विनाश होणार आहे. पण याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. त्या महिषासुरानं सांगावं माय भवानी अगं मरण हे कोणाला टळलं नाही. मरण यावं पण ज्याचं मरण जगत जननीकडनं यावं त्याचं भाग्य तरी काय. अगं काही नाही देता आलं तरी चालेल पण एक वरदान दे माय, माझ्या अगोदर तुझं सामर्थ्याने तुझ्या अगोदर माझं नाव लावण्याचं सामर्थ्य या पदरात टाक. आजही त्या आई भवानीला महिषासूर मर्दिनीच म्हटलं जातं. आपण वर्णन काय करतो, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझैसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू बघता लागी पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. तू ती संजीवनी आहेस जी प्रत्येकाला तारती आहेस. त्यात कुळ गोत्र जात पंथ तू बघत नाहीयेस. तू प्रत्येकाच्या देवघरात तेवढी शोभून दिसतेस. तुझ्याकडे कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये. जर आम्ही तुला शरण आलो तर आम्ही नासके सडके अज्ञानी अपराधी अनाथ कितीही मळलेले असलो तरी आमची सगळी घाण साफ करून तू आम्हाला पदरात घेतलीस. मग एवढं जर तुझं मोठं मन आहे मग तुझ्याकडेच मागणं मागतो ना. तुझ्या चरणीच माझी व्यथा सांगतो. बरं माय मावल्या संसार करता तुम्ही मला खरं सांगा, माहेरी गेलात तर आईला सांगायला जड जातं का बापाला सांगायला जड जातं? लवकर कोणाला सांगता? तुळजापूरच्या माय मावल्या अगं लवकर कोणाला सांगता? ऐकू येतं ना तुम्हाला माझं? हा मग तसं का उगाच मड्याला बसल्यावर बसलाय महाराज बरं का. जिवंत आहे रे मी, मेले नाही. हा घेत जा आनंद, आवर्जून हसत जा. तुम्हाला आवर्जून सांगते आपलं लय अवघड आहे. पुरुषाचं काय ती कुठं बी असतं, बसलं टपरीवर ख्या 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 ह्याचं काय ती कुठंही हसतं. आपलं अवघड आहे माय. आपण 4 माणसात मोठ्यानं हसलो तरी पुरुष आपल्याला म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का? आपलं हसायचं सुद्धा अवघड आहे. इथे चान्स मारून घ्या कोण हसतंय कळत नाही महाराज. आनंद
घ्यायचा ग? सांगा बरं मला माय. प्रापंचिक व्यक्तिमत्व आहेत आपण. आपल्याला लवकर कुणाला सांगायला सोपं जाईल? आईलाच की नाही का ग माय? आई म्हणते माय असू दे, बापापर्यंत जाऊ देऊ नको, लय कडू आहे ते, असं म्हणते की नाही? आई म्हणजे बाप जरा कठोर असतो, बाप वाईट असतो असं नाही, पण बापापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. कारण बापाची ती जी धाक नावाची थाप आपल्या खांद्यावर असते ती अविरतपणे ठेवायची असते आईला. मग आई म्हणते ठीक आहे, तुझं चुकलंय, तुझं माकलंय, तुला काही त्रास होतोय मला सांग, मी जरा माझ्या थ्रू बापापर्यंत. तू जर डायरेक्ट बापाला सांगितलं तर उग मार खाशील माणूस बरं का. मी जरा त्याचा मूड बघून सांगते. हा, जरा चांगला कंटाळून नसलेला आलेला कामावरनं असला जरा खुश तर सांगण्यात मजा आहे. अर्थात संतही तेच म्हणतात. आम्ही जर संतांच्या मार्गाने जगाच्या मालकापर्यंत पोहोचलो तर आम्ही जरा निर्विघ्न पोहोचू. कारण यदा कदाचित डायरेक्ट बापापर्यंत जायचा आमचाही अधिकार. मग आम्ही मी जरा आईला सांगितलं, आम्हाला ती जरा जवळची वाटली. आता बघा नामदेवरायांची पत्नी राजाई, नामदेवरायांच्या पत्नीनं पांडुरंग परमात्म्याला नाही विनवलं, नामदेवरायांची पत्नी रखमाईला विनवते. ती म्हणते रखमाबाई माझा अधिकार पोहोचेल ना पोहोचेल विठ्ठलाजवळ, जरा माझा सासरवास ऐकून घेता का? लई त्रास दिला बघा तुमच्या पांडुरंगानं. काय त्रास झाला बाई? चांगली सावकारकी होती, सगळी बुडीवली नवऱ्यानं तुमच्या विठ्ठलाच्या पायी. ती राजाई माता रखमाईला सांगते, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी आवा नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी बाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला आवा विठ्ठल घ्यावा, सिंगल पडतोय आवा. आहे रखमाबाई, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी, आजी आलो, आधी होती सावकारी. अधिकाराने जगायचो, माणसं माग पुढे फिरायची, सावकार सावकार म्हणायची. आता येड म्हणते ती, सांगा त्या विठ्ठलाला आजी आलो भिक्षेवरी. लेकर बाळ उपाशी मरतायत माझी आई. आहे रखमाबाई, रखमाबाई, रखमाबाई भवानी आई. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी. आपणही बघा सगळा काकडा करून थोकलो आणि देव नाहीच उठला तर कुणाला सांगतो? राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. कुणाला सांगतो? रखमाबाईला सांगतो की नाही? आपण तिलाच म्हणतो, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी, वेगळ्या नावात अनावात, अनावात अनावात, वेगळ्या नावात हरी अनावात हरी. अनाबाई रखमाबाई आमचं तर काही देव ऐके ना, तुमचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही गृहमंत्री आहात ना, भाकरी बंद पडायची विठ्ठलाची महाराज, तुमचं ऐकतील आणि अर्थात ऐकतात. पांडुरंग परमात्मा पुंडलिकासाठी पंढरपूरला आले हे जितकं खरं तितकंच खरं की रखमाईचा रुसवा काढण्यासाठी सुद्धा आले. फक्त एवढंच आहे,
मोठ्याचं खपतंय आणि आपल्यासारख्याचं उघडं पडतो महाराज बरं का. आपण निस्ता दळणाचा डबा घेतला तरी 4 म्हणतात पाटील शोभतं का तुम्हाला बायकोसाठी दळणाचा डबा घेऊन निघाले तुम्ही. आपलं उघडं पडतं आणि पांडुरंग रुसवा काढाय गेला पंढरपूरला. पण शेवटी त्यांचा उद्दिष्ट ना आपलं उद्दिष्ट ते नामस्वरूपी आहे की रखमाबाईचा रुसवा काढायला गेले. खरं तर जायचं आईबापाच्या सेवेसाठीच होतं. खरं तर जायचं भक्ताच्या कल्याणासाठीच होतं. आई तुळजाभवानी इथे स्थानापन्न झाली याचं कारण कोणीही असू द्या, मग ते महिषासूर असू द्या, मग ते छत्रपतींना सामर्थ्य द्यायचं असू द्या, पण उद्धार तर तुमचा आमचाच केला ना. कौतुक तर तुमचं आमचंच केलं, कल्याण तर तुमचं आमचंच केलं. पण होतं काय महाराज, आम्ही जवळचे आहेत ना, आम्हाला जरा जवळ असल्यामुळं किंमत कमी कळती, दुसरं काही नाही महाराज. हा आता बघा ना, आम्ही बार्शीकर म्हणजे उशाला आई आणि पायथ्याला बाप, काही कमीच नाही ना महाराज. इकडं तोंड केलं की तुळजापूर आणि तिकडं तोंड केलं की पंढरपूर. जरा आडवं घुसलं की अक्कलकोट, थोडं पुढं गेलं की गाणगापूर, जरा तिरप शिरलो की तेर, जरा पुढं गेलो की आरण, आणि जरा अलीकडं आलो की लऊळ. कमी काय आम्हाला सांगा ना दादा. बरं राहतो ती भगवंताची. एकादशीला पंढरपुरात पांडुरंग, बारसला बार्शीत विठ्ठल. अंबरीश राजासाठी आला हे जरी मान्य केलं आम्ही, तरी कल्याण तर आमचंच केलं ना. सामर्थ्य तर आम्हालाच दिलं. आला जरी दुर्वास ऋषींसाठी आला तरी कौतुक तर आमचंच झालं ना. कुठले? भगवंताच्या बार्शीचे. कुठले? आई भवानीच्या तुळजापूरचे. कुठले? गोरोबा काकाच्या तेरचे. कौतुक वाटतं लोकांना सुद्धा असं ऐकलं की. पण आम्ही इतके मूर्ख आहे, आम्हाला आमचं कौतुक वाटत. आमचे तुळजापूरकर गली गलीनं फिरत्याल, पण मंदिराच्या पुढनं मरणार नाही आणि मेले तरी आत जाणार नाही आणि गेले तरी गुणानं माघारी येणार नाही. आपले गुणच लय बेकार आहे. तुम्ही काही म्हणा महाराज, आपल्याला हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागायची सवय आणि पहिल्यापासून आहे. आणि त्याच्यामुळेच जवळचा आनंद सोडून लांबचं दुःख पदरात पाडून घेतो आपण. आपली अवस्थाच बेकार आहे. ज्या दिवशी आपल्याला आहे त्या ठिकाणी आनंद मिळवता येईल ना, आहे त्या परिस्थितीमध्ये, त्या दिवशी आपल्यासारखा ज्ञानी कोणी नसणार आहे. ज्याला परिस्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये काही ना काही आनंद शोधता येईल. आपल्याला किती चांगली परिस्थिती द्या, आपण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी हवं ही अपेक्षा करतोच. कारण आपण जगतोय तो सासऱ्याच्या धाकाखाली आहे. आपण प्रापंचिक माणसं सासऱ्याच्या धाकाखाली जगतो. आपल्या या नगरीचा सासरा दंभ आहे. काय नाव आहे माझ्या सासऱ्याचं? हा, माझ्या म्हणजे सगळ्याच्याच, माझ्याच नाही, हा सगळ्याच्याच. पुरुष महिला लेकरं बाळ सगळ्याच्याच सासऱ्याचं नाव काय? दंभ. लय बेकार सासरा आहे हो. हा, हे योग्याचा सुद्धा काटा काढतं. माऊली म्हणतात ना, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्याच्याकडे दंभ आहे तो योगी सुद्धा कामाचा नाही. दंभ म्हणजे असत्य, द्वैत, कल्पना, अर्थात खोट. म्हणजे काय? दंभ. हा दंभ नावाचा सासरा आमच्या घराचा मालक होऊन बसला. खोटच पदरात पडलं, मालकच खोटा झाला. ते म्हणतात ना, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. सच्चा मरी भूखा यहाँ झूठा गुलगुल खाइयो, सच्चा मरी भूखा, सच्चा मरी भूखा, सच्चा मरी भूखा यहाँ झूठा गुलगुल खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. हे जग खोट्याचंच आहे दादा. येता तू जाता तिरंग्याला, नाहीतर 17-17ला थांबून जातात महाराज. नाद करते काय, यावंच लागतंय. आज 4 उद्या 2, घुसलं ना बाबा पाणी तुझ्या हाट्याला, आता तरी ग बस, आहे की नाही. दर्शन आंबाबाईचं घ्यायचं, दर्शन तुळजाभवानीचं घ्यायचं, आणि जाता जाता मातोश्रीला बिर्याणी हाणून जायचं, आणि पुन्हा म्हणायचं देवी कशी पावली नाही बाबा. देवी पावायला थोडं तर माणूस पवित्र लागेल का नाही? थोडं तरी.
बर तुम्ही म्हणता तुळजापूरकर, जे तुम्ही कापता त्याचा प्रसाद देवीला जातो का? तुम्ही तुळजापूरकर आहे, तुम्हीच सांगा मला. यदा कदाचित मला माहिती कमी असेल. माय मावल्या, नाही. नॉनव्हेजचा प्रसाद देवीला जातो का? देवीला प्रसाद जातो पुरणपोळीचा. बरोबर आहे माझं? देवीला प्रसाद कशाचा जातो? पुरणपोळीचा. तोही अगदी पावित्र्याने केलेला, म्हणजेच सोहळ्यात केलेला. सोहळ्यात केलेला, हा, कोणाचा स्पर्श न होऊ देता केलेला पुरणपोळीचा शुद्ध सात्विक गोड प्रसाद कोणाला जातो? देवीला. आणि आपण यज्ञात कापतो ते कोणासाठी? दैत्यासाठी. आणि आपण खातो म्हणजे आपण कोण? दैत्य. तुम्हाला कळलं म्हणायचं मला. म्हणजे अर्थात हे आपल्यासाठी आपण ते कापतोय. हे 4 पायाचं बोकड म्हणजे आपल्या षडविकारांचं लक्षण आहे. आपल्याला ते कापायचंय याचा अर्थ की आम्हाला वासना कापायची आहे, कारण सगळ्यात जास्त वासना असते ती बोकडामध्ये. माझ्या शब्दांना माफ करा, पण शेतकरी आहात तुम्ही, तुम्हाला एक गोष्ट सामर्थ्याने सांगते मी. ही अशी जात आहे ज्याला स्वतःची आई सुद्धा कळत नाही. ही अशी जात आहे ज्याला स्वतःची आई सुद्धा कळत नाही. जो स्वतःच्या आईवरही वाईट नजर टाकतो असा प्राणी कोण आहे? नाथबाबा म्हणतात बघा, येडका मदन, आठवतंय ना? येडका मदन केवळ पंचन, केवळ पंचन, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. स्वरूप आहे, ह्याला मारायचंय. कोण आहे? वासना. सासू आहे माझी, लय आकलट आली मला, कुसली जगू देत नाही. काय नाव आहे माझ्या सासूचं? वासना. मला दम्म नावाचा सासरा खपवायचा आहे, मला वासना नावाची सासू मारायची आहे, त्याची आहुती द्यायची आहे मला यज्ञात. तेव्हा कुठं माझा रोडगा, माझा नवस आई भवानी पर्यंत पोचणार आहे. नाही तर काय शक्य आहे माझं? माझ्यासारख्या आई भवानी पर्यंत पोहोचायचं शक्य नाही. मला हे मारावे म्हणून ती यज्ञामध्ये आहोती. कसं आहे ना, परमार्थाचा चुकीचा अर्थ लय काढला गेला बरं का दादा. कोण आहे दादा ती आदिमाया? नमो आदिमाया भगवती अनादि सिद्धी, बय दारू घड, बय दारू घड, बय दारू घड, बया दारू घड, बया दारू घड, बया दारू घड, तुळजापूरची आई भवानी दारू घडवा, पंढरपूरची रखमाबाई दारू घडवया. आमच्यासाठी दारू घडवाय, या भक्तीचा गोंधळ घालू दे का तुझ्या दारात, या षडविकाराची आहुती देऊ दे का तुझ्या यज्ञात, या ज्ञानाची तेवत पेटू दे अशी की तुझ्यापर्यंत या नामचिंतनाचा जागर अखंडितपणे पोहोचला पाहिजे. आई तुळजा भवानी, तुझ्या कानापर्यंत माझे हात येत असेल तर चरणावर मस्तक ठेवून सांगते, आम्हाला तुझ्या दारात येण्याचं सामर्थ्य दे. एकदा तुझ्या चरणावर मस्तक ठेवलं की कुठल्या संकटाला घाबरायची गरज पडणार नाही. बघ येऊ दे, हा गोंधळ घालू दे. हा जो ज्ञानाचा आहे, भक्तीचा आहे, वैराग्याचा आहे, चैतन्याचा आहे, हे तेजस्वीपणा येऊ दे आमच्याकडं. आमच्याही हातात ज्ञानाची पोत पेटू दे, आमच्याकडेही भक्तीचा जोगवा मागू दे. येऊ दे गाई, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागे ना, आईचा जोगवा, जोगवा मागे.
गोंधळ मांडला गोंधळ मांडला गोंधळाला गोंधळ मांडला अग गोंधळाला गोंधळ मांडला भवानी 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 गोंधळाला अग गोंधळ मांडला भवानी अग गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला यावे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला यावे माहुरगडची रेणुकाई गोंधळाला यावं कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं सप्तशृंगीची देवी गोंधळाला यावं तुळजापूरची भवानी आई अग